प्रिय मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात आपले स्वागत आहे. आज बायबलमधील एक लहान पण महत्त्वपूर्ण गोष्टीमधून शिकूया. येशू पृथ्वीवरील त्याच्या प्रवासामध्ये अनेकदा दाखल्याद्वारे बोलला. साध्या गोष्टी लोकांना गहन सत्य अधिक सहजपणे समजण्यास मदत करतात. अशीच एक गोष्ट लूक 18:1-8 मध्ये आहे. एक न्यायाधीश होता. तो देवाला घाबरत नव्हता आणि लोक काय म्हणतील याची त्याला पर्वा नव्हती. त्याच शहरामध्ये एक विधवा होती. ती सारखी त्याच्याकडे जाऊन तिच्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय मागत होती. काही दिवस तो नकार देत राहिला, परंतु शेवटी तो स्वतःशी म्हणाला, मी देवाला घाबरत नाही आणि लोक काय म्हणतील याची पर्वा करत नाही, तरीही ही विधवा येऊन मला सारखा त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. या दाखल्याद्वारे येशूने आपल्याला सातत्याने प्रार्थना करण्यास प्रोत्साहन दिले आहे. पृथ्वीवरील एक अन्यायी न्यायाधीश विधवेच्या सततच्या विनंतीला उत्तर देतो, तर आपला नीतिमान स्वर्गीय पिता त्याचा धावा करणाऱ्या त्याच्या मुलांचा न्याय करणार नाही काय? कधी कधी देव उशिरा उत्तरे देतो किंवा ते आपल्या अपेक्षेप्रमाणे वेगळे असते, परंतु निराश होऊ नका. प्रार्थना करत राहा. तो पडद्यामागे काम करत आहे. परिस्थिती तुमच्या बाजूने असेल अशी व्यवस्था तो करत आहे. तुमच्या प्रार्थनांकडे दुर्लक्ष केले जात नाही. येशूने त्या ऐकल्या आहेत आणि उत्तर मिळणार आहे. हा सप्टेंबर महिना तुम्हाला आशीर्वादाचा आणि आशेने परिपूर्ण असा जावो.